आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार इरफान यांच्यावर आरोप आहे की हे आपला हेतू साध्य करण्यासाठी काहीही करू शकतात. इरफान, मी ऐकलंय की लहानपणापासूनच तुमचं एकच स्वप्न होतं की मला प्रसिद्ध व्हायचं आहे आणि प्रसिद्ध होण्यासाठी मी काहीही करू शकतो. ॲक्च्युली वाटायचं कारण मी माझे खूप प्रयत्न केले काहीतरी कामधंदा शिकण्यासाठी आणि ते इमानदारीने शिकण्याचे आणि ते करायचे प्रयत्नही केले. मग थोड्याच दिवसात मला इतका कंटाळा यायला लागला. मला वाटलं की मी आयुष्यात फक्त पैशासाठी काम नाही करू शकणार. माझ्या या आत्म्याने त्यामध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. मग मी शोधत राहिलो की मी काय करू. मग मी काही सिनेमे पाहिले. मला असं वाटलं की हीच ती फील्ड आहे ज्यामध्ये कदाचित मी काहीतरी करू शकतो. पण घरातले लोक तर तुम्हाला सिनेमा बघूनही देत नव्हते. तिथे परंपरा होती की कोणताही सिनेमा बघितला नाही पाहिजे. खालच्या पातळीवरचं काम आहे समज होता. समजत तर होते त्यांना. त्यांच्या मते सिनेमा जो आहे तो नेहमीच एक खालच्या दर्जाचा नेहमी त्याला खालच्या दर्जाचा म्हणून पाहायचे आणि त्यांना वाटायचं की हे नाचणाऱ्या गाणाऱ्यांचं काम आहे. तर मी माझ्या आईला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की मी नाचायला गायला नाही जाणार आहे इंडस्ट्रीमध्ये. मी थोडं जरा चांगलं काम करेन. पण त्यांच्या ते लक्षातच नाही आलं. ते कधीच तयार नव्हते. पण माझ्या आतला तो आवाज होता त्याचंच म्हणणं मी नेहमीच ऐकलं. मिथुन चक्रवर्तीला तुम्ही तुमचा हिरो समजायचा, त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न देखील करायचात. कोणीतरी मला सांगितलं की तुमचा चेहरा मिळतो त्यांच्यासोबत, मिथुन चक्रवर्तीसोबत. तर त्यांचे चित्रपट यायचे त्या काळात. तर त्यांचे केस असे पडायचे खाली आणि खूप मऊसर केस होते त्यांचे, असे खाली पडायचे. माझे केस दाट आणि कुरळे केस होते. तर आमच्याकडे पैसे नसायचे तर आम्ही एखादा न्हावी शोधायचो. एखादा न्हावी जो केस असे ड्रायर करून असे खाली करेल. तर तो खाली तर करायचा पण ते नाऱ्यासारखे केस खाली येऊन ते असे व्हायचे. तर त्यामध्ये आम्ही खूप फोटो वगैरे काढलेत मिथुन चक्रवर्ती सारखे. म्हणून खूप समाधान मिळायचं की मी आज त्यांच्यासारखा जेव्हा ते दिसतो. फोटो बघतात तर कसं वाटतं? चांगलं वाटतं. मला मिथुन दा आज देखील खूप आवडतात. आता तर मी त्यांचा शेजारी झालोय. तिथेच कुठे आसपास राहतात असं मी ऐकलंय. तर मी त्यांना भेटायला नक्की जाईन. पण तुमचे वडील, मी ऐकलंय की तुम्हाला त्यांना एकदम टफ बनवायचं होतं, एकदम शिकाऱ्यासारखं, एका हंटर सारखं. ते शिकारी व्यक्ती होते. शिकार करायचे. आम्ही जायचो एकत्र शिकार करायला. आम्हाला चांगलं वाटायचं जंगल पाहणं. पण प्राणी मरायचे तेव्हा त्यावरून आम्ही गोष्टी स्वरूप बनवायचो की अरे हा तर मेला, याच्या मुलाचं आता काय होईल, याच्या आईचं काय झालं असेल. तर हे सगळं डोक्यात चालू असायचं. एकदा त्यांनी माझ्याकडून बंदूक चालवलेली आणि एक प्राणी मेला होता आणि त्याचा माझ्यावर खूप जास्त परिणाम झाला होता. ते मला नेहमी म्हणायचे की आपल्या घरात, पठाणांच्या घरात हा ब्राह्मण जन्माला आलाय. पण असे जे कठोर स्वभावाचे वडील होते, ते देखील त्यांच्या मुलाच्या डोळ्यांचे चाहते होते. ते मला नेहमी म्हणायचे की हे डोळे आहेत की एखादी नशा. पण असंच मी कुटुंबाच्या डोळ्यात धूळ टाकून तुम्ही खोटं बोलून NSD मध्ये गेला होतात. ती धूळ टाकणं गरजेचं होतं कारण मला आणखी काहीच मला समजत नव्हतं. माझं आयुष्य जे आहे जयपूरमध्ये कशी एक प्रकारे एक्झॉस्ट झालं होतं ते आणि काही वेगळं घडत नव्हतं. तेच मित्रांसोबत बसून राहणं आणि तेच कॉलेजकडे जाणं, मुलींना छेडणं, मुलींच्या मागे मागे जाणं आणि छेडूही शकत नव्हतो. आम्ही तर छेडूही शकत नव्हतो. फक्त हे असं आम्ही लोक फक्त लक्ष ठेवून असायचो. 2 मुली जर जात असतील तर आम्ही फक्त लक्ष ठेवायचो, ही तुझी, ही माझी. आणि त्यानंतर आपसात भांडण देखील व्हायचं की नाही अरे ती माझी आहे. आणि मग त्यांच्या घरापर्यंत जायचो त्यांच्या मागे मागे आणि मग विचार करायचो की कसं हिच्यापर्यंत आपला मेसेज पोहोचवता येईल. तर हे काम चालायचं आमचं 4 महिने, 5 महिने, 6 महिने. आणि बाय चान्स कधी काही संधी मिळाली की हॅलो म्हणू शकू तर हे देखील नाही म्हणू शकायचो आम्ही. आता मुलींच्या गोष्टी सांगून तुम्ही माझा प्रश्न टाळत आहात. अच्छा. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही खोटं बोलला होतात. एकतर माझ्या आईसोबत खोटं बोललो. मी म्हणालो की मी इथे ॲक्टर बनायला जात नाहीये, मी इथे ॲक्टिंग शिकायला जातोय. इथे शिकून मग मी जयपूर युनिव्हर्सिटीमध्ये येईन आणि इथे शिक्षक बनेन, प्राध्यापक बनेन. तर ती लगेच कन्व्हिन्स झाली. आणि मग मी NSD वाल्यांसोबत खोटं बोललो की मी 10 नाटकं केली आहेत आणि सिनेमासोबत काही देणं घेणं नाहीये. मी नाटक करेन, मी नाटक शिकेन आणि मग नाटकच करेन फक्त.
तर इतकं माझं खोटं होतं. पण माझ्यासाठी ते योग्य होतं, बरोबर होतं पण ते. मी हे ऐकलंय की तुम्ही तिथे ऍक्टिंग शिकलात ते एकदम प्रामाणिकपणे. ते माझं ध्येय होतं आणि तेच शिकायला मी गेलो होतो. म्हणून लोक असं म्हणायचं की हा NSD मध्ये आलाय, याचा सगळ्याशी काही संबंध नाही, हा एका कोशामध्येच असतो, त्याची एक वेगळी दुनिया आहे, त्यातून तो कधी बाहेर नाही पडत. पण मला एक असा गैरसमज होता की मी कधी NSD ला जाईन, टीचर्स मला काहीतरी शिकवतील आणि मी दुसऱ्याच दिवशी ऍक्टर बनेन. तर त्यामागेच मी सतत राहिलो. तो एक संघर्ष होता पण वेगळाच. मुंबई पोहोचलात तेव्हा तुम्हाला काम नाही मिळालं. कोणी सुद्धा. मुंबईमध्ये मी काम शोधायला नाही गेलो. मुंबईत मला जेव्हा बोलवलं गेलं तेव्हा मी गेलो. आणि जेव्हा या टीव्ही सिरियल्समध्ये तुम्ही ऍक्टिंग करायचा. ते मला ऑलरेडी गोविंद नेलाजींनी तिथे बोलावून घेतलं होतं. त्यांनी माझ्यासोबत 3 चित्रपट केले होते, जे दूरदर्शनवर अजूनही लागतात कधी-कधी. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मुंबईमध्ये 3 चित्रपट केले, मग मी तिथेच थांबलो. पण सिरियल्स पण तुम्ही कशा केल्यात? चाणक्य केली, एक तुम्ही ग्रेट मराठा केली, जय हनुमान. जय हनुमान नाही केली. ते एक एपिसोड केलं होतं आणि मग मी पळून आलो होतो. पण याच्यात काय अडचण अशी काय आहे, चांगल्या सिरियल्स तर आहेत. चाणक्य आणि नाही नाही, मी तर हे सिद्ध करायचा प्रयत्न करतोय की यश मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात आणि जेव्हा सिनेमामध्ये रोल नाही मिळाला तर तुम्ही म्हणायचा काहीतरी छोटा मोठा रोल द्या. ते सिरियल्स करत असताना मला वाटायचं की मी तर सिनेमा करण्यासाठी इथे आलोय, या सिरियल्स का करत बसलोय. मला अमरीश पुरी यांच्या मागे उभी राहायची संधी मिळाली तर मी धन्य होऊन जाईन. पण ती संधी मला नाही मिळाली, इंडस्ट्रीने नाही दिली. इंडस्ट्रीने तुमचं टॅलेंट नाही ओळखलं ओळखलं त्यावेळेस. तेव्हा तर सगळे म्हणायचे की किती चांगला ऍक्टर आहे टीव्हीमध्ये, पण सिनेमामध्ये काम देत नव्हते. सुभाष घई साहेबांना तर मी किती वेळा ऐकलंय, ते म्हणाले की सिरियल बघून यार हा कोण मुलगा आहे, हा एकदम जबरदस्त आहे. मी तर नेहमी वाट पाहायचो की कदाचित माझ्या मोबाईलवर सुभाष घई साहेबांचा फोन येईल कधीतरी, आणि मी मस्करी देखील करायचो बायकोसोबत, तुला माहितीये कोणाचा कॉल आलाय, सुभाषजी. तुमची बायको तर मी ऐकलं की त्या म्हणतात की हे इतके वेडे होते आपल्या कामाबद्दल, जेव्हा लिफ्टमध्ये जात असायचो सोबत तेव्हा हे मोठ्या मोठ्याने डायलॉग म्हणायचे, खूप एम्बॅरेसमेंट व्हायची. हो, कित्येकदा बोलायची ती की तुम्ही जरा बाजारात वगैरे रिहर्सल करणं बंद करा. मी ऍक्च्युली लाऊड थिंकर आहे. माझ्या डोक्यात जे काही येत असेल ते मी जोरात बोलायचो. खूपदा तर बसमधून जर तुम्ही जात असाल असं पकडून आणि तुमचे डायलॉग बोलायला लागलात तर आजूबाजूचे बघायला लागतात. मग ते बघायचे आणि हेही बघायचं की बाजूला कोण बसलंय, तर नजर त्यांच्यावर जायची. तर मग ती म्हणायची की प्लीज तुम्ही हे बंद करा आणि हे घरी करत जा. मानसिंग तोमरमध्ये एक गाणं आहे, तेरी अखिया दोनाली, हे तुमच्याशी अगदी जुळत आहे. आणि तेरी बतिया दोनाली हे तुमचं बोलणं ऐकून वाटत आहे. पण त्यामध्ये रायफलचा झटका तर नाहीये ना माझ्या बोलण्यामध्ये. हो, रायफलचा झटका नाहीये. पण चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही हा आरोप मान्य केला आहे.